हॅलो स्टुडंट, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपला चालू होता. मागच्या तासाला तुम्हाला मी त्यांची जी कन्सेप्ट आहे ती सांगितली होती आणि जे फॉर्म्युलेज आहेत ते लिहून सुद्धा दिले होते. आता त्याच्यावर बेस असलेले जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण डायरेक्ट सॉल्व्ह करूया. एक्झाम्पल जे सुरुवातीचे आहेत ते अतिशय सोपे आणि 2-2 मार्कांचेच आहेत. पण नंतरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते टेक्निकली व्यवस्थित सॉल्व्ह करायला लागतात. व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्यवस्थित लिहायच्या. अलाइड अँगलची सुद्धा आपल्याला काही ठिकाणी यूज करायचा आणि त्यानुसार सिम्प्लिफिकेशन सुद्धा करायचं आहे. प्रॉब्लेम जे आहेत ते सुरुवातीचे अतिशय सोपे आहेत, लगेच सिम्प्लिफाय होतात आणि तोंडी सुद्धा तुम्ही सांगू शकतात. पण तोंडी न सांगता आपल्याला त्याचं जे सिम्प्लिफिकेशन आहे ते करून दाखवायचं आहे. अगदी बघून सुद्धा ऑब्झर्वेशनने सुद्धा आपण त्या व्हॅल्यूज सांगू शकतो, इतकं ते सोपं आहे. एक्सरसाइज 3.3 आणि क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो आहे फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज. फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स. सो फंक्शन्स जे आहेत ते आपण 1 बाय 1 घेऊया. पहिली टर्म दिली आहे साइन इनवर्स 1/2. साहजिकच आहे 1/2 व्हॅल्यू साईनची कधी असते हे आपल्याला जनरली माहिती आहे. साईनची व्हॅल्यू 1/2 कधी असते? π/6 ला, आणि तेच आन्सर येणार आहे. म्हणूनच म्हटलं ऑब्झर्वेशन करून सुद्धा तुम्ही आन्सर सांगू शकतात. पण हे न करता आपल्याला ही जी टर्म आहे ती सिम्प्लिफाय करायची आहे. जी व्हॅल्यू गिवन आहे तिला x सपोज करायचं. सो जर ती x सपोज केली तर हा साइन इकडे शिफ्ट होईल आणि टर्म कशी होईल? sin x = 1/2. आणि साईनची व्हॅल्यू 1/2 कधी असते हे आपल्याला जसं मी मगाशी म्हटलं ते माहिती आहे. साइन π/6 ला ती व्हॅल्यू असते आणि ही जी π/6 व्हॅल्यू आहे ती इन बिटवीन π/6 जी व्हॅल्यू आहे ती इन बिटवीन -π/2 टू π/2 च्या मध्ये आहे का हे आपल्याला बघायला पाहिजे. आणि हे बघणं म्हणजे काय असतं, जे आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये किंवा मागच्या लेक्चर मध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवलं होतं त्याच्यात पण लक्षात येईल. π/6 याचा अर्थ ती व्हॅल्यू आहे 30 डिग्री आणि 30 डिग्री ही व्हॅल्यू लहान आहे 90 पेक्षा आणि म्हणूनच आपल्याला हे डायरेक्ट लिहिता येईल. देअरफॉर -π/2 इज लेस दॅन π/6 इज लेस दॅन π/2. इक्वल टू च्या पण फॉर्म मध्ये लिहूया कारण ही जी टर्म आहे ती क्लोज इंटरवल आहे आणि म्हणूनच आपल्याला रिझल्ट लिहिता येईल. देअरफॉर x = π/6. पण x आपण काय सपोज केला होता? हा आपण सपोज केला होता. x ची व्हॅल्यू काय आहे? साइन इनवर्स 1/2 आहे. म्हणून खाली रिझल्ट लिहायचं. देअरफॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू इज साइन इनवर्स 1/2 = π/6 आणि हेच फायनल आन्सर असेल. तो म्हणून म्हटलं की आन्सर फाइंड आउट करणं अतिशय सोपं आहे. तोंडी सुद्धा हे एक्झाम्पल सॉल्व्ह होतात. नुसतं ऑब्झर्वेशन करायचं की ही जी टर्म दिलेली आहे ती टर्म कुठल्या आपल्या रेशोच्या फॉर्म मध्ये येते, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय आहे त्या टर्मसाठी हे आपल्याला जनरली टेबल माहिती असतो. त्या टेबलनुसार टर्म फक्त चेक करायच्या. पुढची जी एक्झाम्पल आहे ते कोसेक इनवर्स 2 आहे. परत एकदा कोसेक इनवर्स 2 इथेच लिहिते मी आता. कोसेक इनवर्स 2 आणि कोसेक मी मागच्या एक्झाम्पल मध्ये मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जर व्हॅल्यू कोसेक, सेक आणि कॉट इनवर्सच्या फॉर्म मध्ये जर आले तर त्यांना कन्व्हर्ट करून घ्यायचं साइन, कॉस आणि टॅन इनवर्सच्या फॉर्म मध्ये. आणि म्हणूनच ह्या टर्मला आपल्याला कन्व्हर्ट करता येतं. इथेच पहिले कन्व्हर्शन करून घ्यायचं. ह्याला एक्स सपोज करायचं नाही, पहिल्यांदा कन्व्हर्शन करून घ्यायचं. आपल्याला माहितीये रेसिप्रोकल फॉर्म आहे हा, ही एक प्रॉपर्टी आहे पण ऍक्च्युली प्रॉपर्टी काढून टाकली आहे बोर्डाने. म्हणून तुम्हाला थोडंसं जर अवघड वाटत असेल तर प्रॉपर्टी पुस्तकात आहे. ही प्रॉपर्टी आहे साइन इनवर्स 1/2. ह्याचा पण रेसिप्रोकल फॉर्म घ्यायचा. ह्याचा आपण रेसिप्रोकल घेतोय साइन इनवर्सच्या फॉर्म मध्ये आणि म्हणून टर्मचा सुद्धा रेसिप्रोकल फॉर्म घ्यायचा. आता ही टर्म आली साइन इनवर्स 1/2 आणि मग त्याला सपोज करायचं एक्स. म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे तो परत एकदा तसाच सॉल्व्ह होईल. फक्त घेताना ही टर्म जी आपण प्रूव्ह केली आहे याच्यानंतर खाली काय आन्सर लिहायचं? देअरफॉर कोसेक इनवर्स ऑफ 2 = π/6. हे शेवटचं आन्सर येईल ह्या एक्झाम्पल साठी. कारण कोसेक इनवर्स गिवन टर्म आहे, कोसेक इनवर्स 2 च्या फॉर्म मध्ये, म्हणून आन्सर लिहिताना कोसेक इनवर्स
च्याच फॉर्म मध्ये ते आन्सर इंडिकेट करायचं. उरलेले सगळे एक्झाम्पल अशाच पद्धतीने सॉल्व्ह होईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. tan इनवर्स -1. tan इनवर्स -1 ही जी टर्म आहे परत एकदा आपण x सपोज करून घेऊया. सपोज दॅट दिस टर्म इज x. So x is equal to tan inverse -1. ह्या टर्मला इकडे शिफ्ट करा. tan x is equal to -1 होईल. आणि आपल्याला माहिती आहे tan ची व्हॅल्यू 1 कधी असते ती टर्म घेऊया. tan x is equal to 1 ची व्हॅल्यू कधी असते tan π/4 ला ती व्हॅल्यू 1 असते. आता इथे अलाइड अँगल यूज करायची नाही, कारण टर्म इन बिटवीन आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह सुद्धा टर्म चालते. आणि इन बिटवीन -π/2 टू +π/2 ओपन इंटरवलच्या फॉर्म मध्ये आहे तो. आणि ओपन इंटरवल मग आपण सिंपल ब्रॅकेटच्या फॉर्म मध्ये घेतो. आणि ती टर्म जी आहे ती इन बिटवीन π/4 म्हणजे 45 आहे ती व्हॅल्यू त्या टर्मच्या मध्ये. फक्त आता यूज करताना निगेटिव्ह अँगलचा यूज करायचा. निगेटिव्ह अँगल आपल्याला माहिती आहे tan -θ इज इक्वल टू -tan θ, ज्याला आपण निगेटिव्ह अँगल म्हणतो. ती जी डेफिनेशन आहे ती घ्यायची आणि त्याच्यानुसार आता आपल्याला प्रॉब्लेम हा कम्प्लीट करायचा आहे. सो tan x इज इक्वल टू tan ऑफ -π/4. ही जी टर्म आहे पलीकडची आहे आपण ती या पद्धतीने लिहिली. देअरफॉर x इज इक्वल टू -π/4. कंडिशन काय? कंडिशन -π/2 is strictly less than -π/4 is strictly less than π/2 असल्यामुळे आपल्याला ही टर्म लिहिता येते. आणि ही टर्म जर असेल तर x ची व्हॅल्यू आपण सपोज केलेली आहे. सो x च्या ठिकाणी ही व्हॅल्यू रिप्लेस करायची. देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन किंवा प्रिन्सिपल व्हॅल्यू इज tan इनवर्स -1 इज -π/4. हे फायनल आन्सर झालं. फक्त लक्षात घ्यायचं साइन इनवर्स आणि tan इनवर्स मध्ये निगेटिव्ह टर्म म्हणजे आपण निगेटिव्ह जी प्रॉपर्टी आहे ती यूज करणार आहे. कारण साइन इनवर्सच्या पण बाबतीत प्रॉपर्टी काय आहे? साइन -θ इज -sin θ. हे आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या वर्षी हे फॉर्म्युले बघितलेले आहेत. ह्याचाच यूज करायचा आहे. आणि मग व्हॅल्यू जी आहे ती फक्त निगेटिव्ह कुणाकुणाला चालेल? साईनला आणि टॅन इनवर्सला निगेटिव्ह चालेल. पण कॉस इनवर्स जर आला निगेटिव्ह तर त्याला अलाइड अँगल यूज करून पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्शन करून घ्यायचं. कारण आपल्याला माहिती आहे कॉस -θ इज कॉस θ. फोर्थ क्वाड्रंट मध्ये जातो आणि त्यामुळे ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह होते. आणि म्हणूनच टर्म ज्या आहेत त्या व्यवस्थित ऑब्झर्व करायचा. हा झाला क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. याच वेळी सिम्प्लिफाय करायचंय, फक्त व्हॅल्यू ज्या आहेत त्या अजून थोड्या वेगळ्या पद्धतीने इंडिकेट करायच्या. अजून एक्झाम्पल आहे त्याचे. एक कॉसचं घेऊया. कॉस इनवर्स -1/2. दोन एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. टॅनचं मगाशी जसं सॉल्व्ह केलं तसंच -√3चं एक एक्झाम्पल आहे आणि साइन इनवर्स 1/√2चं एक्झाम्पल आहे. आन्सर लगेच सांगता येईल. सॉरी, आन्सर लगेच सांगता येईल. ही जी टर्म आहे ती π/4 आहे आणि π/6 आहे ही, सॉरी π/3 आहे ही टर्म. पण टर्म कशी येईल? -π/3. हे आन्सर येणार आहे, पण ते कॅल्क्युलेशन जे आहे ते आपल्याला प्रॉपर वेनी करावं लागेल. जेव्हा कॉस इनवर्स मध्ये निगेटिव्ह असतो तेव्हा मात्र काळजी घ्यायची. तीच टर्म व्यवस्थित सिम्प्लिफाय करायची. साइन मध्ये आणि टॅन मध्ये निगेटिव्ह आलं तरी चालतं. हा सपोज करूया x, ही टर्म इकडे शिफ्ट करा. cos x इज इक्वल टू -1/2. 1/2 कधी व्हॅल्यू असते कॉसची ती टर्म घ्यायची. आपल्याला माहिती आहे 1/2 कधी असते? π/3 ला ती टर्म असते 1/2 म्हणजे 60 डिग्रीला. आणि म्हणूनच व्हॅल्यू आता घेताना अलाइड अँगलचा यूज करायचा. कॉसची व्हॅल्यू निगेटिव्ह 2 ठिकाणी येते. निगेटिव्ह 2 ठिकाणी येते आणि आपली रेंज किती आहे? 0 to π मधलीच आहे. आणि म्हणूनच 2 ठिकाणी जे येते त्यातला पहिला निगेटिव्ह कुठे येतो? सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो. आणि म्हणूनच सेकंड क्वाड्रंटचीच व्हॅल्यू कन्सिडर करायची आणि ती कन्सिडर करताना पायशी कंपॅरिझन करून घ्यायची. म्हणजे π - θ होईल. कॉस
पाय मायनस, आता इथे थिटा काय π/3 आहे, ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. cos x इज इक्वल टू cos ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 3 - 1 म्हणजेच 2π/3. बाय इक्वेटिंग द टर्म x इज इक्वल टू 2π/3. आता कंडिशन लिहा. देअरफॉर आपली कंडिशन कशी आहे, 0 to π च्या मध्ये कंडिशन आहे, म्हणून ती कंडिशन लिहायची. देअरफॉर 0 इज लेस दॅन इक्वल्स टू, बॉक्स ब्रॅकेट आहे, याचा अर्थ क्लोज इंटरवल आहे. सो 2π/3 इज लेस दॅन इक्वल्स टू π. ही कंडिशन लिहिली की आता प्रिन्सिपल सोल्युशनचं जे फायनल आन्सर आहे आपलं ते फायनल आन्सर लिहायचं. देअरफॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू इज cos इनवर्स -1/2 इज इक्वल टू 2π/3. हे फायनल आन्सर आपलं या पद्धतीने लिहिता येईल. हा क्वेश्चन नंबर 1 आहे. क्वेश्चन नंबर 2 जो आहे त्याच्यामध्ये हे सिम्प्लिफिकेशन करायचं आहे, पण टर्म ज्या आहेत त्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये किंवा सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये, पण मेथड आपली हीच ठेवायची. कॅल्क्युलेशन जसं आपण आता करतो आहे त्याच वेळी कॅल्क्युलेशन पूर्ण करायचं. क्वेश्चन नंबर 2 बघूया आता. इव्हॅल्युएट द फॉलोइंग असं म्हटलंय आणि टर्म आहे tan इनवर्स 1 प्लस cos इनवर्स 1/2 प्लस sin इनवर्स 1/2. ही टर्म गिवन आहे आणि आपल्याला इव्हॅल्युएट द फॉलोइंग टर्म असं सांगितलेलं आहे. ह्या पूर्ण टर्मची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. टोटल ह्याच्यामध्ये 3 टर्म आहे, tan इनवर्स, cos इनवर्स आणि sin इनवर्स, अशा 3 टर्म आहे. म्हणून जसं आपण एकच सपोजिशन करत होतो आतापर्यंत x म्हणून, ते सपोजिशन आता 3 करायचे, x, y आणि z च्या फॉर्म मध्ये. पहिली टर्म आपण x सपोज करूया, tan इनवर्स 1. दुसरी टर्म आपण y सपोज करून घेऊया, cos इनवर्स 1/2. आणि तिसरी जी टर्म आहे ती आपण z म्हणून सपोज करूया, sin इनवर्स 1/2. इंडिव्हिज्युअली प्रत्येकाच्या व्हॅल्यूज जशा आता मगाशी पहिल्या एक्झाम्पल मध्ये कॅल्क्युलेट केल्या तशाच करायच्या, पण इंडिव्हिज्युअली करून घ्यायच्या आणि नंतर आलेल्या व्हॅल्यूंचं सिम्प्लिफिकेशन आपण करूया. सो टर्म येईल tan x इज इक्वल टू 1. tan ची व्हॅल्यू 1 कधी असते ती टर्म शोधायचं, विच इज π/4. By equating the term x is equal to π/4, give the condition -π/2 is less than π/4 is less than π/2. Therefore answer is, आता डायरेक्ट आन्सर लिहूया, प्रिन्सिपल सोल्युशन वगैरे असं शब्द न लिहिता. Therefore tan inverse 1 is equal to π/4 is the first term. Now second term, cos y is equal to 1/2. Check the value of 1/2. So cos of π/3 ला असते 1/2. By equating the term, give the condition 0 is less than π/3 is less than equals to π. Therefore cos inverse 1/2 is π/3. Now third term. So same way ni simplify करा. sin z is equal to 1/2. sin ची व्हॅल्यू 1/2 कधी असते ती घ्या टर्म, which is π/6. By equating the term π/6, give the condition -π/2 is less than equals to π/6 is less than equals to π/2. Therefore sin inverse 1/2 is π/6. आता हे इंडिव्हिज्युअली आपण प्रत्येक टर्म जे आहेत त्या कॅल्क्युलेट करून घेतल्यात आणि याच पद्धतीने त्या कॅल्क्युलेट करायच्या. आता जे गिवन प्रॉब्लेम आहे तो पूर्ण लिहायचा. Therefore given term tan inverse 1 plus cos inverse 1/2 plus sin inverse 1/2. व्हॅल्यू त्याच्या ज्या आलेल्या आहेत त्या आपण सबस्टिट्यूट करूया 1 by 1. π/4 π/3 प्लस π/6 आणि ह्याचा सिम्प्लिफिकेशन करायचं, एलसीएम घेऊया. सो एलसीएम किती येईल याचा 12 येईल. सो 12 इज एलसीएम. व्हॅल्यू किती इथे 3 नी मल्टिप्लाय, म्हणून वर पण 3 मल्टिप्लाय, इथे 4 नी मल्टिप्लाय, वर पण 4 नी मल्टिप्लाय, इथे 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल म्हणून वर पण 2 नी मल्टिप्लाय करायचं. सो एलसीएम जर तुम्हाला घेता येत नसेल तर तुम्ही छेद समान करून सुद्धा ह्याचं सिम्प्लिफिकेशन करू शकता. जर जमत असेल तर एलसीएम घ्या, अदरवाईज
तुम्ही छेद समान करून सुद्धा सिम्प्लिफिकेशन करू शकतात. सो कॅल्क्युलेशन करा 7, 9. सो 9 पाय बाय 12, परत भाग जाईल 3 पाय बाय 4 आणि हेच आपलं फायनल आन्सर आलं. ह्या टर्मची व्हॅल्यू किती आली? 3 पाय बाय 4. हे आपलं फायनल आन्सर असेल. अशाच पद्धतीने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. कुठलाही प्रॉब्लेम असू दे, क्वेश्चन नंबर 2 मधला सॉल्व्ह करताना आपण इंडिव्हिज्युअल सॉल्व्ह करून घ्यायचं, मग पूर्ण टर्मला एकत्रित फॉर्म मध्ये आणायचंय. प्रॉब्लेम खूप सोपे आहेत, फक्त सिम्प्लिफिकेशन जमलं पाहिजे. कॅल्क्युलेशन बऱ्यापैकी तेच आहे. आता पुढच्या टर्म मध्ये तर 1/2 हाच आहे, म्हणून हे पुसत नाही मी. आता त्यांची व्हॅल्यू किती आहे? नाही, साइन आहे, सो तो पण आहे, दोन्ही पण आहे. कॉस इनवर्स 1/2 प्लस 2 साइन इनवर्स 1/2. ही टर्म गिवन आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये ही आणि ही टर्म मी ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलीच आहे, तशीच ठेवली मी. आता फक्त त्याच्या व्हॅल्यूज ह्या इक्वेशन मध्ये मला सबस्टिट्यूट करायच्या आहेत आणि ते कॅल्क्युलेशन जे आहे ते पूर्ण करायचे. म्हणजे बदलेल फक्त इकडच्याच व्हॅल्यूज बदलतील, बाकी काहीच बदलणार नाही. कॉस इनवर्स 1/2 प्लस 2 टाइम साइन इनवर्स 1/2. व्हॅल्यू ह्या ज्या आहेत आपल्या त्या सबस्टिट्यूट करूया. तुम्ही लिहिताना मात्र सगळं लिहायचं. सो टर्म इज पाय बाय 3 प्लस इथे 2 टाइम आहे त्यामुळे 2 इंटू ही टर्मची व्हॅल्यू आपली पाय बाय 6 आली आहे. सो पाय बाय 6 हे जे आहे डिवायडेशन ते पहिल्यांदा करून घ्यावं लागेल आपल्याला, विच इज पाय बाय 3. पाय बाय 3 प्लस पाय बाय 3 2 पाय बाय 3. हे आन्सर आपलं फायनल असेल. सो सोपे टर्म्स, व्हॅल्यूज तास रिपीटेड फॉर्म मध्ये असल्यामुळे पटकन हे सिम्प्लिफिकेशन आपल्याला सॉल्व्ह होतं. नेक्स्ट एक एक्झाम्पल घेऊया. अजून tan इनवर्स 1 √2 आहे, सॉरी √3 आहे. tan इनवर्स √3 मायनस सेक इनवर्स -2. आता ही जी टर्म आहे त्याच्यात सेक आहे, टॅन आहे. टॅनची व्हॅल्यू ऍज इट इज आपण x सपोज करूया आणि जी सेकची व्हॅल्यू आहे ती रेसिप्रोकल फॉर्म मध्ये कन्सिडर करून नंतर तिला y सपोज करूया. x इज इक्वल टू टॅन इनवर्स √3. पहिले सिम्प्लिफाय करून घेऊया. टॅन x इज इक्वल टू √3. देअरफॉर टॅन x इज इक्वल टू, टॅनची व्हॅल्यू √3 कधी असते ते चेक करा, पाय बाय 3 ला असते. देअरफॉर x इज इक्वल टू पाय बाय 3. गिव्ह द कंडिशन मायनस पाय बाय 2 इज स्ट्रिक्टली लेस दॅन पाय बाय 3 इज स्ट्रिक्टली लेस दॅन पाय बाय 2. देअरफॉर टॅन इनवर्स √3 इज इक्वल टू पाय बाय 3. तोंडी जरी सांगता येत असेल तरी हे कॅल्क्युलेशन कंपल्सरी करावंच लागतं. आता दुसरी टर्म सपोज करूया वायच्या फॉर्म मध्ये. पहिल्यांदा सिम्प्लिफिकेशन घेऊया. सेक इनवर्स -2 इज इक्वल टू कॉस इनवर्स -1/2. ह्याचा रेसिप्रोकल फॉर्म इथे घ्यायचा आणि मग सपोज करा ह्या टर्मला वायच्या फॉर्म मध्ये आणि मग घ्या कॉस वाय इज इक्वल टू -1/2. ही इक्विव्हॅलंट टर्म जी आहे ती सपोज करून घ्यायची. मग कॉसची व्हॅल्यू 1/2 कधी असते? सो पाय बाय 3 ला असते. कॉस निगेटिव्ह चालत नाही. सेकंड क्वाड्रंट मधला कॉसची व्हॅल्यू कन्सिडर करायची बाय युझिंग अलाइड अँगल्स. सो पाय मायनस पाय बाय 3 घ्यायचं. पायशी कंपॅरिझन करून घेतलं. कॉस क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 - 1 2 पाय बाय 3. बाय इक्वेटिंग द टर्म गिव्ह द कंडिशन आणि आता व्हॅल्यू. देअरफॉर लिहिताना ही टर्म लिहायची. सेक इनवर्स -2 इज इक्वल टू 2 पाय बाय 3. हे मिळालं आपल्याला दुसरी टर्म. 1 आणि 2 ह्या दोन्ही टर्म आपल्याला मिळाल्या, त्या व्हॅल्यूज आपण इथे सबस्टिट्यूट करूया. त्या टर्म घ्यायच्या. टॅन इनवर्स √3 मायनस सेक इनवर्स -2. व्हॅल्यू पुट करूया. पहिली टर्म पाय बाय 3 आणि दुसरी टर्म -2 पाय बाय 3. अपॉन 3 सेम असल्यामुळे न्यूमरेटरचं सबस्ट्रॅक्शन होईल. पाय मधनं -2 गेला, सो व्हॅल्यू येईल -1 पाय बाय 3. 1 आपण लिहित नाही त्यामुळे आन्सर काय येईल -पाय बाय 3. याच वेळी शेवटचं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा.
आता आपण पुढचे एक्झाम्पल घेऊया. ते पण असेच आहेत, फक्त प्रूव्ह दॅटच्या फॉर्म मधले आहेत. आणि प्रूव्ह दॅट असल्यामुळे लेफ्ट हँड इज इक्वल टू राईट हँड जे आहे ते आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. सो क्वेश्चन नंबर 3 बघूया. 2 मधला एक एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा आणि मला सेंड करा. क्वेश्चन नंबर 3 प्रूव्ह दॅट आहे आणि पहिली टर्म आहे साइन इनवर्स -1/√2 -3 साइन इनवर्स √3/2 इज इक्वल टू -3π/4 अशी टर्म दिलेली आहे. सिम्प्लिफिकेशन करूया. जसं मगाशी इक्वेशन नंबर 2 मध्ये केलं तसंच पहिली टर्म x सपोज करायची, दुसरी टर्म y. प्रूव्ह दॅट आहे, LHS घ्यायचा आणि RHS आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. मगाशी आपण काहीच नाही, फक्त टर्म लिहायचो. आता त्याच्या अगोदर फक्त शब्द लिहायचा LHS आणि आन्सर आला की त्याला म्हणायचं RHS. एवढाच फरक करायचा. शेवटी मेथड तीच राहील. सो पहिली टर्म x सपोज करून घेऊया आणि दुसरी टर्म y सपोज करून घेऊया. पहिल्या टर्मला कम्प्लीट करा सगळ्या. साइन एक्स इज इक्वल टू -1/√2. मायनस टर्म ॲज इट इज राहील. 1/√2 कधी असते टर्म ते माहिती आपल्याला, π/4 ला असते. साइन मायनस थिटा इज मायनस साइन थिटा आणि त्याच टर्मचा यूज करायचा. निगेटिव्ह अँगल आहे, व्हॅल्यू येईल साइन -π/4 आणि म्हणूनच कंडिशन आपल्याला लिहिता येईल. Therefore, condition -π/2 is less than equals to -π/4 is less than equals to π/2. ही कंडिशन खूप महत्वाची आहे. ही लिहायची आणि मगच जे आन्सर असेल आपलं साइन इनवर्स -1/√2 इज इक्वल टू -π/4 जे आहे ते इथे आपलं कम्प्लीट होईल. क्वेश्चन नंबर जो फर्स्ट आहे त्यातली पहिली टर्म इथे कम्प्लीट झाली. आता जो सेकंड टर्म आहे ती पण आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये घ्यायची आहे. साइन y इज इक्वल टू √3/2. साइनची व्हॅल्यू √3/2 कधी असते ती टर्म घ्या, विच इज साइन π/3. इक्वेटिंग द टर्म π/3. गिव्ह द कंडिशन -π/2 इज लेस दॅन इक्वल्स टू π/3 इज लेस दॅन इक्वल्स टू π/2. व्हॅल्यू साइन इनवर्स √3/2 इज इक्वल टू π/3. आता LHS घेऊन RHS प्रूव्ह करायचा. सो हा आहे तो सेकंड टर्मचा फॉर्म. LHS कन्सिडर करा. साइन इनवर्स ऑफ -1/√2 -3 साइन इनवर्स ऑफ √3/2. हा LHS घेतला. RHS साठी व्हॅल्यू पुट करा. -π/4 -3 इंटू π/3. सो पहिले 3 ला 3 कॅन्सल होईल. -π/4 मायनस पाय शिल्लक राहील. दोन्ही निगेटिव्ह असल्यामुळे मायनस साइन तुम्ही कॉमन काढली तरी चालेल. ज्यांना डायरेक्ट लक्षात येतं त्यांनी डायरेक्ट करा. -1 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन -4 मायनस जी टर्म होईल ती सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये येईल. मायनस प्लस π/3 सॉरी पाय. मायनस साइन मी कॉमन काढलं. 3 पाहिजे ना आपल्याला, ते चुकलंय का? जास्त येते टर्म 5 येते. 5/4 येते. ते चुकलंय का? π/4 बरोबर आहे. π/3 बरोबर आहे. -3 गेट कॅन्सल. साइन चेक करते मी. मायनसच आहे. जर इथे प्लस असेल तरच आन्सर करेक्ट येईल. प्रिंटिंग मिस्टेक असू शकते कदाचित.
किंवा माझं काही चुकलं असेल तर चेक करा. सिक्स्टी डिग्री बरोबर आहे, 45 बरोबर आहे. हे आन्सर येत आहे -5π/4. चेक करा, माझं काहीतरी चुकलं असेल कदाचित किंवा प्रॉब्लेम चुकला असेल. दोन पॉसिबल थिंग्स आहेत, आयदर मी रॉंग आहे किंवा प्रॉब्लेम रॉंग आहे. चेक करा. नसेल तर हे जर करेक्ट असेल तर इथे चेंज करा, 5π/4 करा. तुम्ही बरोबर करून बघा, चेक करा, ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या बघा व्यवस्थित आणि मग मला पण सांगा बरोबर त्याचं आन्सर. हे असं जर असेल तर आन्सर येत आहे त्याचं 5π/4. इथे काही चुकलंय का बघून घेते मी. 3 ला 3 कॅन्सल, मायनसला मायनस आहेच. सगळं तर बरोबर केलंय माझ्या हिशोबाने मी, पण तरीही एक तर प्रॉब्लेम चुकला असेल नाही तर माझं काहीतरी चुकलं असेल. आणि जर प्रॉब्लेम चुकला असेल तर करेक्ट इट. इथे 5 घ्या, बस एवढंच करा. इथे साईन नका बदलू, फक्त व्हॅल्यू घेताना 5 घ्या जे आले आन्सर. मग इथे लिहिताना तो RHS मेन्शन करा. लिहिताना इथे 5 नी टर्म इंडिकेट करा. एवढं करा, येईल आन्सर. टर्म तर मी बरोबर लिहिलेली आहे, साइन इनवर्स -1/2. लिहिताना मी तर करेक्ट लिहिले, सॉल्व पण मी करेक्ट केलेलं आहे. हे पण सिम्प्लिफिकेशन बरोबर आहे. 3 ला 3 कॅन्सल होईल, 5 येईल. मायनस 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 कॉमन काढला तरी टर्म अशी राहील. चेक इट अँड करेक्ट इट, मेक इट करेक्ट. नेक्स्ट टर्म घेऊया आता. साइन इनवर्स -1/2 प्लस कॉस इनवर्स -√3/2 इज इक्वल टू कॉस इनवर्स -1/2. आता ह्या टर्म मध्ये 3 व्हॅल्यूज आहे. लेफ्ट हँडला पण इनव्हर्स फंक्शन आहे, राईट हँडला पण, आणि म्हणूनच तिन्ही टर्म आपण कन्सिडर करूया XYZ. मग LHS घेऊन RHS जो आहे तो प्रूव्ह करूया. सो पहिल्यांदा आपण घेऊया पहिली टर्म आणि सिम्प्लिफाय करूनच घेऊया डायरेक्ट. साइन x इज इक्वल टू -1/2. साइनची व्हॅल्यू 1/2 कधी असते ते चेक करा. इट इज 5/6 30 डिग्रीसाठी. Therefore x is equal to जी व्हॅल्यू आहे निगेटिव्ह अँगल त्याचा फॉर्म्युला यूज करा, -5/6 होईल. Therefore x is equal to -5/6 आणि मग x साइन इनवर्स -1/2 इज -5/6. ही पहिली टर्म आपण कंप्लीट करूया. कंडिशन लिहायची राहिली आहे ती इथे लिहिते मी. -5/2 इज लेस दॅन इक्वल्स टू -5/6 इज लेस दॅन इक्वल्स टू π/2. ही कंडिशन इथे लिहायला पाहिजे, ती मी खाली लिहिली आहे. ठीक आहे. आता पुढची घेऊया y ची व्हॅल्यू. कॉस इनवर्स -√3/2 ही जी सेकंड टर्म आहे ती कॉस y इज इक्वल टू -√3/2. सिम्प्लिफिकेशन करा. सो व्हॅल्यू येईल कॉस ऑफ y कॉस ऑफ π/6. 30 डिग्रीलाच असते ती, 30 डिग्रीलाच असते व्हॅल्यू. सो टर्म येईल कॉस ऑफ y सेकंड क्वाड्रंट मध्ये घ्यायचा, π-π/6. निगेटिव्ह अँगल चालत नाही कॉसला. व्हॅल्यू जी आहे ती सेकंड ऑर्डर क्वाड्रंट मधली करून घ्यायची. कॉस ऑफ 5π/6 बाय इक्वेटिंग द टर्म 5π/6 होईल. आणि कंडिशन 0 इज लेस दॅन इक्वल्स टू 5π/6 इज लेस दॅन इक्वल्स टू पाय. Therefore cos inverse -√3/2 is equal to 5π/6.
ही सेकंड टर्म आपण प्रूव्ह केली. आता थर्ड टर्म पण करून घेऊया, जी RHS ची व्हॅल्यू आहे. झेड सपोज करूया कॉस इनवर्स -1/2. सो कॉस झेड इज इक्वल टू -1/2. 1/2 कधी असते ती टर्म घ्या. सो 1/2 असते 30 डिग्रीला, म्हणजे π/3 ला येणार. परत सेकंड क्वाड्रंट मध्ये अलाइड अँगल यूज करा. π - π/3 वी गेट क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 - 1 2π/3. by equating the term z is equal to 2π/3. condition 0 is less than equals to 2π/3 is less than equals to pi. Therefore cos inverse -1/2 is 2π/3. ह्या तिन्ही टर्म आपण कॅल्क्युलेट केल्या. आता आपण LHS कन्सिडर करूया. पूर्ण LHS लिहून काढा, मी आता लिहित नाही. व्हॅल्यू जी आहे ती सबस्टिट्यूट करू. -π/6 पहिली टर्म, दुसरी टर्म येईल प्लस आहे 5π/6. सिम्प्लिफाय करा. अपॉन π/6 आहे -π प्लस 5π, टर्म येईल 4π/6. भाग जाईल 2π/3 आणि 2π/3 ही व्हॅल्यू तुम्हाला इथे दिसेल. 2π/3 ही व्हॅल्यू कोणाची आहे, तर ती टर्म लिहायची, विच इज कॉस इनवर्स -1/2 आणि मग इथे लिहायचं RHS. सो LHS घेऊन आपण RHS इथे प्रूव्ह केलेला आहे. मगाशी पण काहीतरी चेक करा, जर प्रॉब्लेम मध्ये काही चुकीचं असेल तर व्यवस्थित करा, आणि माझं काही चुकलं असेल तरी ते करेक्ट करून घ्या. पुढचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. हा शेवटचा प्रॉब्लेम असेल, कारण एक्झरसाइज मधले नंतरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉपर्टीवर डिपेंड आहे आणि आपल्याला प्रॉपर्टी नाही अभ्यासक्रमात आता. त्यामुळे हा शेवटचा प्रॉब्लेम असेल ह्या एक्झरसाइजचा आणि हाही चॅप्टरचा. हा जो प्रॉब्लेम आहे तो बऱ्याच वेनी सॉल्व्ह करता येतो. आपण त्यातल्या त्यात सोपी जी मेथड आहे ती घेऊया आणि सिम्प्लिफिकेशन करूया. सो टर्म आहे साइन इनवर्स 3/5 प्लस कॉस इनवर्स 12/13 इज इक्वल टू साइन इनवर्स 56/65. हा जो प्रॉब्लेम आहे तो मल्टिपल वेनी सॉल्व्ह होतो, पण आता जी मेथड आपण यूज करणार आहोत ती थोडी कम्पेअर टू सोपी घेणार आहोत. व्हॅल्यू जी आहे ती स्टँडर्ड फॉर्म मधली नाही. आतापर्यंत ह्या टर्म्स कशा होत्या, जे आपले टेबल मधल्या व्हॅल्यूज होत्या त्याच होत्या, पण याच्यामध्ये तसं नाही. आणि ज्या केसमध्ये तसं नसतं त्या केसमध्ये तुम्हाला सिम्प्लिफिकेशन साठी आयदर फॉर्म्युला फंडामेंटल आयडेंटिटीचा यूज करावा लागतो किंवा जी मेथड मी आता घेणार आहे त्या मेथडचा यूज करायचा. आता ह्याच्यामध्ये मगाशी घेतलं तसंच पहिली टर्म आपण x सपोज करूया आणि दुसरी टर्म आपण y सपोज करूया. तिसरी सपोज करायची नाही, फक्त पहिली जी लेफ्ट हँड जी आहे ती सपोज करायची x आणि दुसरी y. यामधले सगळे एक्झाम्पल मिसलेनियस मध्ये पण एक्झाम्पल्स आहेत, याच पद्धतीने सॉल्व्ह करायचे. आणि जनरली हे एक्झाम्पल येतात फायनलच्या एक्झाम मध्ये, हे एक्झाम्पल येतात, त्यामुळे व्यवस्थित बघा. टर्म जी आहे ती आपण सिम्प्लिफिकेशन जसं करतो, साइन x इज इक्वल टू टर्म काय येईल 3/5, तसंच इथे येईल कॉस y इज इक्वल टू 12/13. ह्या टर्मला सिम्प्लिफाय करण्यासाठी ह्या स्टँडर्ड फॉर्म नसल्यामुळे एक तर तुम्ही फंडामेंटल आयडेंटिटी यूज करून साइन वरनं कॉस एक्स कॅल्क्युलेट करू शकता, तसंच कॉस वरनं तुम्हाला साइन वाय सुद्धा कॅल्क्युलेट होईल बाय युझिंग फंडामेंटल आयडेंटिटी. तसं जरी सिम्प्लिफिकेशन केलं तरी चालतं. मी आता सिम्प्लिफिकेशन जे करते ते राईट अँगल ट्रायंगल एक ड्रॉ करते की जेणेकरून आपल्याला राईट अँगल ट्रायंगलचा टर्म माहिती आहे. साइन जर आपण घेतला कुठलाही एक अँगल सपोज करा, साइनची आपली व्हॅल्यू कशी असते, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस या पद्धतीने असते. ही जी थर्ड साइड आहे, हा जरी धरला ना तरी चालतो हा, मग ही मिळेल आणि ही फाइंड आउट करायची, काही फरक नाही पडत. मी अँगल इथे दाखवला त्यामुळे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस हा जो साइन आहे तो गिवन आहे. हा जो आहे त्याच्यानुसार पायथागोरस यूज करायचा आणि आपल्याला जो थर्ड साइड आहे ती कॅल्क्युलेट करता येते. पायथागोरस नुसार ही टर्म येईल 25 मायनस 9, व्हॅल्यू किती येईल 16 आणि 16चा स्क्वेअर रूट किती येतो 4.
हे कच्चं कॅल्क्युलेशन करायचं आणि व्हॅल्यू मात्र इथे लिहायची आणि मग याच्यावरून तुम्हाला डायरेक्ट कॉस एक्स लिहिता येतो ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. सो साइन मिळाला आणि कॉस मिळाला. सिमिलर वेनी इथे पण सिम्प्लिफिकेशन होईल. आता ह्या टर्म मध्ये काय होईल, ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. कॉस आहे म्हणजे ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस आहे, म्हणजे तुम्हाला फाइंड आउट इकडची टर्म करावं लागेल आणि हे करण्यासाठी आपल्याला स्क्वेअर करून घ्यायचा 169 मायनस ह्याचा स्क्वेअर करायचा 144, सबस्ट्रॅक्शन करा 25, स्क्वेअर रूट घ्या ती व्हॅल्यू येईल 5 आणि मग इथे टर्म लिहिताना लिहायची साइन वाय इज इक्वल टू, हा वाय अँगल सपोज केलाय आपण, साइन वाय इज इक्वल टू टर्म काय येईल अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. हे मिळालं. लक्षात आलं. ह्या प्रॉब्लेमला या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करता येईल. अदरवाईज फंडामेंटल आयडेंटिटी जर घेतलं तर तुम्हाला टर्म जी आहे ती फॉर्म्युला यूज करून सिम्प्लिफाय करता येईल. काही हरकत नाही, तसं जरी केलं तरी आन्सर तुमचं हेच येणार आहे. नंतर आता इथे लक्ष द्यायचं, इथे साइनची जर टर्म असेल तर फॉर्म्युला यूज करायचा साइन ए प्लस बी चा आणि लिहिताना व्हॅल्यू एक्स वाय च्या फॉर्म मध्ये लिहायची. तर आपण इथे एक्स वाय सपोज केलंय. इथे जर तुम्ही ए बी सपोज केलं तरच तुम्ही इथे ए बी लिहा. नेहमी ह्या टर्मवर डिपेंड ठेवायचं. ही व्हॅल्यू काय, साइन असेल तर साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला घ्या, कॉस असेल तर कॉस ए प्लस बी चा घ्या. आता प्लस घ्यायचा का मायनस घ्यायचा हे पण इथे डिसाइड होतं. ही जी टर्म आहे त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला सिम्प्लिफाय करता येतं. जर मध्ये प्लस साइन असेल, दोन टर्मच्या मध्ये प्लस साइन असेल तर प्लसचा फॉर्म्युला येईल, मायनस असेल तर तो मायनसचा फॉर्म्युला असतो. आता इथे साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. आपला जो फॉर्म्युला आहे तो म्हणायचा, व्हॅल्यू मात्र आपण घेतल्यात. यामध्ये ह्या सगळ्या टर्म ज्या राईट हँड साईडला आहेत त्या ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट करूनच ठेवलेल्या आहेत. त्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. तर टर्म काय येईल 3/5 आणि y ची व्हॅल्यू आहे cos y 12/13 प्लस cos x 4/5 आणि y आहे 5/13. ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या की याचं फक्त सिम्प्लिफिकेशन करायचं. डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करून घ्या. सो 5 कॅरी 1 5 अँड 6. न्यूमरेटर मल्टिप्लाय करा 6 आणि 3 प्लस न्यूमरेटर मल्टिप्लाय 12 आणि 65 खाली येईल. 65 एलसीएम येईल आणि न्यूमरेटरची ऍडिशन होईल 6 आणि 5. या वेळेने ऍडिशन झाली. हीच टर्म तुम्हाला इथे दिसेल. ही व्हॅल्यू कोणाची आली आहे, साइन एक्स प्लस वाय ची आली आहे आणि हा जो साइन आहे तो इकडे शिफ्ट करा. म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू साइन इनवर्स 56/65 च्या फॉर्म मध्ये ही मिळेल टर्म. आता एक्स वाय आपण सपोज केलं तर आणि व्हॅल्यू काय होतं त्याच्या, एक्स ची व्हॅल्यू साइन इनवर्स, वाय ची व्हॅल्यू कॉस इनवर्स. त्या व्हॅल्यूज इथे शेवटी सबस्टिट्यूट करायच्या. साइन इनवर्स ऑफ टर्म आहे 3/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ टर्म आहे 12/13 इज इक्वल टू ही टर्म आलेलीच आहे आपली साइन इनवर्स ऑफ 56/65. याच वेळी सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आणि हे एक्झाम्पल विचारले जातात. हेच एक्झाम्पल जनरली विचारले जातात. हे सॉल्व्ह करण्याच्या मी 2 मेथड सांगितल्या. एक या वेळी करा किंवा फंडामेंटल आयडेंटिटीने जरी केलं तरी चालतं. कुठला फॉर्म्युला घ्यायचा हे डिसाइड होतं ह्या टर्मवर. इथे जर कॉस इनवर्स असतात तर मी कॉसचा फॉर्म्युला घेतला असता, कॉस ऑफ एक्स प्लस वाय. प्लस साइन आहे म्हणून मी इथे प्लसचा फॉर्म्युला घेतला. इथे जर मायनस साइन असती तर इथे मी मायनसचा फॉर्म्युला घेतला असता आणि त्या पद्धतीने सिम्प्लिफाय केलं असतं. तर टर्म काय दिली आहे ते नीट डोळे उघडे करून बघायचं आणि मग फॉर्म्युले यूज करायचे. ज्या व्हॅल्यूज आहेत त्या ऑटोमॅटिक येत जातात. याच्यामध्ये LHS घेऊन RHS प्रूव्ह करायचं नाही. हे एक्झाम्पल शेवटचं होतं. हे जे चॅप्टर आहे पूर्ण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा चॅप्टर इथे संपेल. जेवढं मी शिकवलेलं आहे तेवढं बोर्डासाठी महत्वाचं आहे आणि यासारखे एक्झाम्पल जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत ते पण बघा आणि मिसलेनियस मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करा. हा पूर्ण चॅप्टर इथे संपेल. पुढच्या तासाला आपण पुढचा जो चॅप्टर आहे तो बघूया आणि त्या पद्धतीने पुढे लर्न करूया.